मंडळी नमस्कार. आज आपण बाळ नैवेद्य म्हणून एक कथा ऐकणार आहोत. जगन्नाथपुरीला पहिल्यांदा सकाळी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. तो कशी काय प्रथा पडली ही ती कथा आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत कथा ऐका. अतिशय छान कथा आहे. ऐकत जाल तशी आवडत जाईल. कथेला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर ऐकूया कथा बाळ नैवेद्य. जगन्नाथपुरी येथे दररोज खिचडीचा बाळ नैवेद्य दाखवला जातो. मग श्रीकृष्णाला खिचडी आवडते का आणि ती का आवडते ह्याची ती कथा आहे. कथेचं आणखीन एक नाव म्हणता येईल कर्माबाईची खिचडी. जगन्नाथपुरी येथे 56 भोग नैवेद्य दाखवायच्या अगोदर सकाळी लवकर खिचडीचा नैवेद्य दाखवतात. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्ण भक्त होऊन गेली. तिला मारवाडची मीरा असंही म्हटलं जातं. हिचे वडील एक धार्मिक पुरुष होते. सकाळी उठल्यावर देवाला प्यायला पाणी दिल्याशिवाय ते स्वतः पाण्याचा थेंबही तोंडात टाकत नसत आणि त्यामुळे स्वाभाविकच कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले होते. तिचे वडील कृष्ण भक्त होते. या कर्माच्या खिचडीची एक रंजक कथा आहे. एकदा कर्माचे आई वडील कार्तिक पौर्णिमेचं स्नान करण्यासाठी पुष्करला जायला निघाले. कर्माही त्यांच्याबरोबर जाणार होती. पण मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार? यामुळे कर्मा घरीच राहिली. आई वडील नसताना देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी कर्माकडे दिली गेली. आई वडिलांनी जाताना मुलीला सांगितलं की आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच तू जेवत जा. कर्माने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली, कारण तीही धार्मिक प्रवृत्तीची होती. तिच्यावर तसे संस्कार झालेले होते. तिचे आई वडील तीर्थयात्रेला पुष्कर येथे गेले आणि कर्माने इकडे सकाळी आंघोळ करून बाजरीची खिचडी केली. त्यात तिने भरपूर तूप घातलं, भरपूर गूळ घातला आणि छानशी खिचडी करून देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात खिचडी ठेवली. तिने देवासमोर थाळी ठेवली आणि हात जोडून म्हणाली, देवा, भूक लागल्यावर खाऊन घ्या, तोपर्यंत मी घरातील बाकीची कामे आटपते. असं म्हणून ती तिची कामं करू लागली. ती मधून देवाने खिचडी खाल्ली की नाही हे बघण्यासाठी डोकावून जायची देवघरात. पण देव खिचडीला हात लावायलाही तयार नव्हता. बराच वेळ झाला, थाळी तशीच. मग ती काळजीत पडली. तिला वाटलं तूप कमी घातलं गेलं की काय, की गूळ कमी घातला गेला. म्हणून मग तिने खिचडीत अजून तूप आणि अजून गूळ घातला आणि तिथंच बसून राहिली. देवाला म्हणाली की मला निरनिराळ्या चवीचे पदार्थ बाबा करता येत नाहीत आणि अगदी व्यवस्थित पूजा अर्चाही करता येत नाही. मला ही खिचडी आणि साधी पोळी भाजी एवढंच करता येतं. तेव्हा तुम्हाला काही दिवस मी केलेलं हे गोड मानून खावं लागेल. पण तरीही देव काही खिचडी खाईना. तेव्हा ती म्हणाली, रोज तर बाबा खाऊ घालतात तेव्हा जेवता तुम्ही, मग आज का नाही जेवत? हे बघा, तुम्ही खाऊन घ्या. आई बाबा पुष्करला स्नान करण्यास गेले आहेत आणि तुम्हाला जेवू घालण्याची जबाबदारी मला दिली आहे. तेव्हा तुम्ही जेवल्यावरच मी जेवू शकणार. पण तरीही देव आले नाहीत. मग कर्मा तक्रार करू लागली. ती म्हणाली, आई बाबा जेव्हा जेवू घालतात तेव्हा लगेच जेवता आणि मग माझ्या वेळीच का इतका उशीर करता आहात? स्वतःही उपाशी राहता आणि मलाही उपाशी ठेवता आहात.
तिने एवढं म्हणून काही देव आले नाहीत. पुढे ती म्हणाली, तुम्हाला माझ्या हातची खिचडी खावी लागेल. आईबाबांना यायला बरेच दिवस लागणार आहेत. तुम्ही जेवून घ्या, नाहीतर मीही उपाशीच राहीन आणि मला तर भूक लागते. सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ व्हायला आली, तरी कर्माने काही खाल्लं नाही म्हटल्यावर श्रीकृष्णाला तेथे यावं लागलं. कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला, तू पडदा घेतलेला नाहीस, असं कसं खायला येऊ मी? हे ऐकताच तिने तिची ओढणी डोक्यावरून पुढे ओढली आणि त्याच्या सावलीत कृष्णाने खिचडी खाल्ली. थाळी पूर्ण रिकामी झाली. कर्मा म्हणाली की देवा, एवढीशीच तर गोष्ट होती, तर मला आधी सांगायचं होतं. तुम्ही स्वतः उपाशी दिवसभर राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलत. आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती खायला कृष्ण येऊ लागला. कर्माचे आईवडील परत येईपर्यंत हे असंच सुरू राहिलं. काही दिवसांनी ते दोघे पुष्करहून आले. त्यांना घरी आल्यावर लक्षात आलं की घरातला गुळाचा हंडा जो पूर्ण भरलेला होता तो रिकामा झालेला आहे आणि तूपही संपलेलं आहे. त्यांनी कर्माला बोलावलं आणि विचारलं की गूळ कुठे गेला, तूप कसं संपलं? कर्मा म्हणाली की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येत आहेत आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत. खिचडीत गोड कमी राहायला नको म्हणून खिचडीत दररोज जरा जास्तच गूळ घातला गेला आणि तूपही मी जास्तच घातलं. मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं हे सांगितलं. हे ऐकून आईवडील आश्चर्यचकित झाले. ज्या देवासाठी ते तीर्थयात्रेला गेले होते, ज्याला लोक कुठे कुठे शोधत असतात, त्याला आपल्या मुलीने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली. पण त्यांना वाटलं की हे कसं काय शक्य आहे. त्यांना मुलीची काळजी वाटली की मुलगी वेडी तर झाली नाही ना. मग त्यांनी स्वतःच्याच मनाला समजावलं की बहुतेक कर्मानेच सगळा गूळ खाल्ला असेल. यावर कर्मा म्हणाली की तुमचा विश्वास नसेल तर उद्या बघा, मी स्वतः देवाला नैवेद्य दाखवीन. दुसऱ्या दिवशी कर्माने खिचडी शिजवली, गूळ आणि तूप घालून थाळी मंदिरात नेऊन दिली, देवापुढे ठेवली, ओढणीने पडदा केला आणि प्रार्थना केली की देवा, माझ्या प्रामाणिकपणाचं रक्षण आता तुझ्या हातात आहे, तू माझ्या प्रामाणिकपणाचे रक्षण कर. कर्माची आर्त हाक ऐकून कृष्ण खिचडी खायला आले. तिचे आई वडील समोरचं दृश्य बघतच बसले. त्यानंतर देवाची सेवा करण्याचं, नैवेद्य दाखवण्याचं काम नेहमीचंच कर्मा करू लागली आणि ती हे काम आनंदाने करू लागली. रोज सकाळी लवकर उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दाखवण्याची तिची आता दिनचर्याच झाली होती. पुढे तिचे आईवडील निवर्तले. कर्मा एकटी पडली. तिचं घरातही मन रमेना. मग तिने तिची कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली. यात्रा करत करत ती जगन्नाथपुरी येथे आली. आता यापुढे इथेच राहावं असं ठरवत तिने छोटीशी एक झोपडी बांधली आणि ती तिथेच राहू लागली. पुरी येथेही तिचा नित्यक्रम तसाच. सकाळी लवकर उठून श्रीकृष्णासाठी प्रेमाने खिचडी करायची, त्याचा नैवेद्य दाखवायचा. थोड्या वेळाने कृष्ण खिचडी खायला येत आणि थाळी पूर्ण स्वच्छ होऊन जायची. मग त्यानंतर कर्मा आपली दिनचर्या पुढे न्यायची. कर्माची ही दिनचर्या सुरू राहिली आणि एक दिवस कृष्णाला नैवेद्य दाखवून झाल्यावर एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला की आई, काही खायला आहे का? खूप भूक लागली आहे. कर्माबाई म्हणाली की आत्ताच खिचडी केली आहे, ये तू पण बैस आणि खिचडी खा. मग अगदी प्रेमाने कर्माने त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्या मुलानेही तेवढ्याच चवीने ती खिचडी खाल्ली. मुलाने भराभरा खिचडी खाल्ली आणि म्हणाला की खिचडी खूप छान झाली आहे, मी उद्याही खिचडी खायला येऊ? कर्मा म्हणाली, मी फक्त उद्याच काय, मी तुझ्यासाठी रोजच खिचडी करीन, तू रोज खिचडी खायला येत जा.
पुढे तो मुलगा म्हणाला की ठीक आहे आई, मी रोज खिचडी खायला येत जाईन. आणि एवढं म्हणून तो मुलगा तिथून निघून गेला. आता कर्माच्या दिनचर्येत या लहान मुलाला खिचडी खाऊ घालणं याचीही भर पडली आणि ती हेही काम आनंदाने करू लागली, प्रेमाने करू लागली. मुलगा खिचडी खाऊन गेला की ती बाकीची कामे करू लागली. एके दिवशी कर्माबाईच्या झोपडीपाशी एक साधू आला आणि त्याला दिसलं की कर्मा सकाळी आंघोळ न करता, पूजा न करता कृष्णासाठी खिचडी शिजवते आणि नैवेद्यही दाखवते. याबद्दल त्याने कर्माला विचारलं. कर्मा म्हणाली की सकाळी लवकरच देवाला भूक लागते, त्यामुळे खूप घाई होते, तेव्हा तशीच पारोशाने मी देवाला नैवेद्य दाखवते. हे ऐकून साधू म्हणतो की आंघोळ न करता देवाची पूजा, नैवेद्य दाखवला तर पाप लागतं. तेव्हा तिने आंघोळ करून, पूजा करून, देवाचा नैवेद्य करून मग त्याचा नैवेद्य दाखवावा. साधूचं ऐकून भाबडी कर्मा त्याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आंघोळ करून, मग खिचडी शिजवून, मग देवाची पूजा करून आणि मग नैवेद्य दाखवू लागली. या सगळ्यात तिचा बराच वेळ जाऊ लागला आणि त्यात तो छोटा मुलगा मात्र नेहमीच्याच वेळेला तिच्याकडे खिचडी खायला यायचा. आल्या आल्या म्हणायचा की आई, खूप भूक लागली आहे, मला खिचडी खायला दे ना, लवकर कर आई, लवकर कर. ती म्हणायची, थांब हं बाळा, आता खिचडी देते, थोडा वेळ थांब. मग कर्मा कृष्णाला नैवेद्य दाखवून त्या मुलाला खिचडी खायला द्यायची. मुलगा भराभरा खिचडी खायचा आणि तोंड हात स्वच्छ न करताच तिथून पळून जायचा. हे असं कित्येक दिवस सुरू राहिलं. याच दरम्यान पुरीच्या मंदिरातील जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या तोंडाला खिचडी लागलेली पुजाऱ्यांना दिसायला लागली. पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपण तर यांना खिचडीचा नैवेद्य दाखवत नाही, मग देवाच्या मूर्तीच्या तोंडाला रोज खिचडी कशी काय लागलेली असते. पुजारी विचार करायला लागले की ही श्री जगन्नाथ यांची लीला असणार. हे कुठेतरी जाऊन रोज खिचडी खाऊन येत असणार. मग ते जगन्नाथ यांना मनातल्या मनात विचारू लागले की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येता, हे जरा आम्हालाही सांगा. हे पुजारी स्वतः मोठे कृष्णभक्त होते. पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्रीच जगन्नाथ स्वतः या पुजारी महोदयांच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की माझी कर्माबाई नावाची एक भक्त आहे, इथे जगन्नाथपुरी येथेच राहते, रोज सकाळी सकाळी बाजरीची खिचडी करते आणि अतिशय प्रेमाने मला नैवेद्य दाखवते. मीही रोज सकाळी लवकर तिच्याकडे खिचडी खायला जातो. मला तिच्या हातची खिचडी फार आवडते. पण काही दिवसापूर्वी तिच्याकडे एक साधू गेला आणि त्याने तिला आधी आंघोळ करून, पूजा अर्चा करून मग नैवेद्य दाखवण्यास सांगितला. तेव्हा हल्ली ती पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवल्यावरच मला खिचडी खायला देते. या सगळ्यात खूप वेळ जातो आणि मला खिचडीची वाट बघावी लागते. भुकेने होणारा त्रासही सहन करावा लागतो आणि मी जेव्हा खिचडी खातो तेव्हा मंदिरात भक्त येण्यास सुरुवात होते. त्यामुळे हल्ली मला खिचडी खाऊन झाल्यावर हात तोंड न धुता उष्ट्या तोंडानेच पळत यावं लागतं. भगवान जगन्नाथ यांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पुजारी महोदयांनी त्या साधूचा शोध घेतला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. पुजाऱ्याकडून हे सगळं ऐकल्यावर साधू घाबरला आणि पळत पळत कर्माबाईकडे आला आणि म्हणाला की तुम्ही पहिल्यासारखाच सकाळी सकाळीच खिचडीचा नैवेद्य दाखवत जा. तुम्हाला पूजेचे कुठले नियम पाळण्याची गरज नाही. मग त्यानंतर कर्माबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर खिचडी करून त्याचा नैवेद्य दाखवत राहिली आणि अतिशय प्रेमाने त्या छोट्या मुलाला ही खिचडी खाऊ घालू लागली. हा क्रम वर्षानुवर्ष सुरू राहिला आणि एक दिवस कर्माबाई हे जग सोडून निघून गेली.
त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा वाहताना दिसू लागल्या. सगळे पुजारी जगन्नाथपुरीचा राजा मंदिरात जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून कुठली चूक किंवा अपराध घडला आहे का, की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू ढाळत आहेत, असं का होतंय. त्याच दिवसाच्या रात्री श्री जगन्नाथ यांनी जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई कर्माबाई या जगातून देहरूपाने निघून गेली आणि माझ्यात एकरूप झाली आहे. पण आता रोज सकाळी सकाळी मला खिचडी कोण खायला घालणार. दुसऱ्या दिवशी राजाने मंदिराचे सगळे पुजारी, तिथले संत यांच्याशी सल्लामसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी सर्वात पहिल्यांदा श्री जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडी नैवेद्य दाखवला जावा, ज्यामुळे भगवंतांना आई कर्माबाईची कमतरता कधी जाणवणार नाही. त्यामुळे आजही भगवान जगन्नाथ यांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी त्यांच्या बाल्यरूपासाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. याचं नाव बाळ नैवेद्य असं आहे. शेकडो वर्षानंतरही ही प्रथा पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात जशीच्या तशी पाळली जात आहे. अशी होती आजची कथा. जय श्रीकृष्ण, जय जगन्नाथ, रामकृष्ण हरी, हरे कृष्ण. मंडळी, कथा कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.